नांदी, भजन, भारुडे व पोवाडे यांनी सजलेली आहे. लोककथा, दंतकथा, वीरगाथा मिळवणारी मराठी साहित्य संपदा समृद्ध करते. अशा साहित्य निर्मिती मागचा खरा उद्देश आपण आपल्या पुढील कार्यक्रमातून जाणून घेऊ. अगं बाई, सगळ्यांना बरोबर घेऊन जा, सगळ्यांना बरोबर घेऊन चाल, म्हणजे घरावर काय अख्ख्या राज्यावर राज्य करशील. हो हो, बरोबर आहे. तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. मग साधी गोष्ट समजत नाही का तुला? आपल्या संत महाराजांनी हेच सांगितलं आहे. तेच सांगते, आपल्या संत महाराजांनी हेच सांगितलं आहे. सगळ्यांना जाऊ दे, मला एकटीलाच राहू दे. नाही नाही, तुम्हाला कळलेच नाही. संत महाराजांनी नक्की काय सांगितले आहे? काय सांगितले आहे? त्यांनी सांगितले आहे, सासू नको, सासरा नको, नणंद नको, दुश्मन नको. म्हणजे काय? काय हे आणि काय? माणसांमध्ये जे विकार आहेत, लाभ, लोभ, मोह, मोह, मत्सर आणि राग, ते जाऊ दे आणि मला एकटीलाच निर्विकार राहू दे. हा हा हा, माणसाने माणसामधील हे विकार जर सोडले तर प्रत्येक माणूस इतर माणसाबरोबर माणसासारखा वागेल आणि हे जग खऱ्या अर्थाने माणसाचे होईल. म्हणून आपल्या संत महाराजांनी काय केले? लोकांना शहाणे करताना, प्रबोधन करताना त्यांनी मनोरंजनातून लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांना असे वाटले होते की लोक त्याचा नेमका अर्थ काढतील, इतर लोकांना सांगतील. पण काही लोकांनी स्वार्थासाठी काय केले? त्यातला नेमका नको तो अर्थ काढला आणि लोकांना वेडे बनवण्याचे प्रयत्न केले. म्हणून आज या शुभ दिनी आपण सर्व संकल्प करूया की आपल्या साहित्य संपदेतून नेमका अर्थ काढून तो स्वतः समजून घेऊ आणि लोकांनाही योग्य अर्थ सांगू आणि सकल जन शहाणे हो.